Hello student, I am Vaishnav SV. Welcomes you in my channel SV's English Teaching. Students, today we are going to learn a poem on page number 105, unit 4.4, and the name of the poem is a parody. कवितेचं नाव आहे पॅरडी. पॅरडी म्हणजे विडंबनपर काव्य. लेट्स understand the meaning of the parody first and then we will learn the poem. A parody is a poem or a literary or musical work in which the style of an author or work is closely imitated for comic effect, or in ridicule wrote a hilarious parody of a popular song. पॅरडी म्हणजेच विडंबन काव्य, म्हणजेच असं वाङ्मय किंवा कविता की ज्यामध्ये एखाद्या लेखकाचं किंवा त्याच्या एखाद्या लिखाणाचं तंतोतंत अनुकरण करून विनोदासाठी मूळ कविता किंवा गीतातील शब्द बदलून उपहास, टिंगल किंवा टर उडवली जाते. त्या कवितेला किंवा त्या वाङ्मयाच्या प्रकाराला पॅरोडी म्हणजेच विडंबन कविता असं म्हणतात. नाव इन द प्रेझेंट पोएम हाऊ डथ द लिटल बिझी बी इज द ओरिजिनल पोएम अँड हाऊ डथ द लिटल क्रोकोडाईल इज इट्स पॅरोडी. प्रस्तुत कवितेमध्ये हाऊ डथ द लिटल बिझी बी ही मूळ कविता आहे आणि हाऊ डथ द लिटल क्रोकोडाईल हे तिचं विडंबन आहे. लेट्स लर्न अँड अंडरस्टँड द पॅरोडी. चला तर अभ्यासूयात एक विडंबन कविता की जिच्यामध्ये मधमाशीवर केलेल्या कवितेचं विडंबन एका मगरीवर केलेल्या कवितेने केलेलं आहे. फर्स्ट स्टांजा. हाऊ डथ द लिटल बिझी बी इम्प्रूव्ह इच शायनिंग आव अँड गॅदर हनी ऑल द डे फ्रॉम एव्हरी ओपनिंग फ्लावर. कामात व्यस्त असणारी छोटीशी मधमाशी तिला मिळणारा तासनतास उपयोगात आणून कष्ट करत असते. त्यावेळेचा सदुपयोग करून उमललेल्या प्रत्येक फुलातून ती मध गोळा करत असते. नेक्स्ट स्टांजा. हाऊ स्किलफुली शी बिल्ड्स हर सेल, हाऊ नीट शी स्प्रेड्स हर वॅक्स अँड लेबर्स hard to store it well with the sweet food she makes. अगदी नीटनेटकेपणे मेण पसरवून कौशल्याने ती आपले मधाचे पोळे बांधते आणि त्या बांधलेल्या पोळ्यामध्ये तिने तयार केलेलं गोड अन्न म्हणजेच फुलाचा मकरंद म्हणजेच मध कष्टाने साठवत असते. दिस इज द ओरिजिनल पोएम. ही मूळ कविता आहे. नाव लेट अस सी द पॅरडी ऑन धिस पोएम. या कवितेवरची विडंबन कविता आता आपण बघूयात की जी मगरीवर केलेली आहे. थर्ड स्टांजा. हाऊ डथ द लिटल क्रोकोडाईल इम्प्रूव्ह हिज शायनिंग टेल अँड पोवर द वॉटर्स ऑफ द नाईल ऑन एव्हरी गोल्डन स्केल. छोटी मगर आपले चमकदार शेपूट अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यासोबतच नाईल नदीच्या पाण्याचा वर्षाव आपल्या प्रत्येक सोनेरी खवल्यावर ती करत असते. फोर्थ अँड द लास्ट स्टांजा. हाऊ चिअरफुली शी सीम्स टू ग्रीन, हाऊ नीटली स्प्रेड्स हिज क्लॉज अँड वेलकम्स लिटल फिशेस इन विथ जंटली स्माइलिंग जॉज. किती आनंदाने दात दाखवून हसल्यासारखी ती भासते, नीटनेटकेपणे आपले पंजे पसरवते आणि स्मित हास्य करणाऱ्या जबड्यांनी ती त्या जबड्यामध्ये येणाऱ्या लहान माशांचं स्वागत करते, म्हणजेच त्या माशांना ती खाऊन फस्त करते. सो दिस वॉज द पोएम ऑन क्रोकोडाईल अँड दिस इज द पॅरडी ऑन द पोएम विच वॉज ऑन द बी. या कवितेमध्ये मधमाशी आणि मगर यांच्यामध्ये विडंबनपर कविता आहे.
मधमाशी किती कष्ट करते आणि ती मगर किती अगदी आरामशीरपणे अगदी आईत खाऊसारखं तिला अन्न मिळतं याच्यातलं ते कंपॅरिझन या कवितेमध्ये दाखवलेलं आहे आणि एक विडंबनपर कविता या ठिकाणी तयार केलेली आहे. इट इज व्हेरी सिम्पल अँड इझी पोएम दॅट यू शूड अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन बोथ पोएम्स इझिली. तुम्ही अगदी सहजपणे या कवितेतलं विडंबन समजू शकतात.